दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाली होती. आज पहिलाच दिवस होता. 6 माही परीक्षेचे पेपर्स आज मिळायचे म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो. दर तासाला वाट पाहायचो. मास्तर वर्गात आले की पेपराचा गठ्ठा सोडत आणि पेपर वाटत. पेपर मिळाला की भराभर मार्काची बेरीज करायची. कुठला प्रश्न तपासायचा राहिला असला तर मास्तरांना दाखवायचा, मार्क वाढवून घ्यायचे. सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहेत ते पाहायचं. दर तासाला हा प्रकार चालला होता. इंग्रजी, गणित, मराठी असे 3 तास झाले. तिन्ही विषयाचे पेपर मिळाले. मला कुठल्याच विषयात सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले नव्हते. आता 4था तास होता, तो म्हणजे इतिहासाचा. इतिहास विषय माझा अगदी पक्का, बाबांनी खूप घोटून घेतलेला. त्यामुळे या तासाची मी फार वाट पाहत होतो. या पेपरात आपल्याला सर्वात जास्त मार्क मिळणार अशी माझी खात्री होती. पेपरच तसा फरडा लिहिला होता मी. अखेर घंटा झाली. 4था तास सुरू झाला आणि डोक्याला रुमाल घातलेले आमचे इतिहासाचे देशपांडे मास्तर वर्गात आले. आल्याबरोबर त्यांनी नेहमीप्रमाणे खुर्चीत मांडी घातली. चमत्कारिक आवाज करत जोराने नाक शिंकले. धोत्राचा काठ वर उचलून ते पुसले. मग खिशातील तपकिरीची डबी काढली. हाताच्या बोटाने तिच्यावर टकटक करून ती उघडली आणि चिमूटभर तपकीर सटकन नाकात कोंबली. इतक्या जोरात कोंबली की आमच्या नाकापर्यंत तिचा वास आला. नेहमीप्रमाणे टेबलासमोर बसलेली दोन्ही मुले सटासट शिंकली. मास्तरांच्या डोळ्यातूनही गळगळ पाणी आलं. दोन्ही हात एकमेकावर आपटून झाडीत ते तोंड उघडून स्वतःशीच म्हणाले, आ हा 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 हा, काय बरं वाटलं. मास्तर नेहमीच असं करतात. आल्याबरोबर नाक शिंकरायचे आणि पुन्हा तपकीर ओढायची. वाह, काय बरं वाटलं बुवा, असं म्हणायचं. मग पुन्हा नाक शिंकरायचे, पुन्हा तपकीर ओढायची आणि पुन्हा तेच वाक्य डोळे मिटून म्हणायचे. समाधानाने मान डोलवायची. एकदा त्यांनी शिकवता शिकवता तपकीर ओढली बरं का आणि आम्हाला म्हणाले, तर अशा रीतीने शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि लगेच ते पुढे म्हणाले, वाह, काय बरं वाटलं. असे आमचे देशपांडे मास्तर आहेत. मुले म्हणतात, सारखे शिंकरून शिंकरून त्यांचे नाक नकटे झाले आहे. खरे खोटे देव जाणे, पण इतिहास नुसता तोंडपाठ आहे त्यांच्या. केव्हा कोण जन्मले मेले तहाची कारणे आणि परिणाम सगळे अगदी जिभेवर असतात त्यांच्या. मृत्यू आणि योग्यता हा तर त्यांच्या आवडीचा विषय. कुणाचीही योग्यता ते इतकी सुंदर शिकवतात की सगळ्यांपेक्षा त्यांची योग्यता जास्त आहे असे आम्हाला नेहमी वाटते. फार हुशार आहेत. बोलताना सारख्या मिशा हलवतात, मध्येच पाय खाजवतात, चिरक्या आवाजात शिकवतात आणि इतिहास नाही आला कुणाला की खूप ठोकून काढतात. आज मास्तरांनी पेपराचा गठ्ठा काढला, टेबलावर ठेवला. एखादी पोथी ठेवावी तसा ठेवला. मग आमच्याकडे त्यांनी बराच वेळ रोखून पाहिले. गठ्ठ्याची दोरी सोडून पेपर मोकळे करीत ते गंभीरपणे म्हणाले, मुलांनो, 6 माही परीक्षा ही शाळेतील एक ऐतिहासिक घटना असते. इतिहासाचा पेपर म्हणजे तर त्यातील एक सोन्याचे पान. अधूनमधून मास्तर असेच काहीतरी बोलतात. काही कळत नाही. आम्ही आपले नुसते ऐकत राहतो. मी उठून नम्रपणे विचारले, पण सर, पेपर वाटणार ना तुम्ही आज? मास्तरांनी एकदम नाक उडवले. तू गप्प बैस मूर्खा, एकदम असं विचारू नये. हो, तर काय सांगत होतो मी? हां, पेपर मी तुम्हाला आज देणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही केलेल्या ऐतिहासिक चुका तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. काय रत्ने आहेत एक एक. आ हा 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 हा,
इतिहास कधी कुणाला क्षमा करीत नाही, समजलात? आम्ही सगळ्यांनी माना डोलवल्या. मग मास्तरांनी पहिलाच पेपर उचलला. नंबर 1, सदाशिव अनंत साठे. साठे कुठं आहे? साठे चष्मा लावतो, त्यामुळे त्याला लवकर ऐकू येत नाही. 2-3दा हाका मारल्यावर तो दचकून उभा राहिला. काय सर? हा 1 नंबरचा गाढव आहे. मास्तर त्याच्याकडे बोट दाखवून गंभीरपणे म्हणाले, यानं गद्यानं काय लिहिलंय पहा. शिवाजी महाराजांचा जन्म रायगडावर झाला. ते लहानपणी हुशार होते. त्यांनी घराला स्वराज्याचे तोरण बांधले होते. ते पुण्यात शनिवार वाड्यात राहत असत. हे वर्णन ऐकून सगळ्या वर्गात मोठा हशा झाला. ही 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 करून आम्ही सर्व मुले हसू लागलो. साठे लेकाचा अगदी बावळट आहे. त्याला काही म्हणजे काही कळत नाही. साठ्या, चल इकडे ये. मास्तरांनी करड्या सुरात हुकूम सोडला. साठे भीत भीत आला तसा त्यांनी त्याचा कान धरला आणि जोरात पिरगळला. दोन्ही पाय आपटीत साठे थाया थाया नाचायला लागला, ओरडायला लागला. अक्कलेच्या कांद्या, शिवाजी महाराज शनिवार वाड्यात राहत होते का? नाही नाही, साठे घाबरून ओरडला. मग कुठे राहत होते? मी काय सांगितलं होतं? जिजामाता बागेत, वसंत टाकीजवळ. बघा बघा अक्कल. साठ्याचे उत्तर ऐकून मास्तर आणखी भडकले. त्यांनी त्याला चांगला चोपला. त्याच्या कानाचे अगदी भजे झाले, पाठही लाल झाली. त्याच्या मागोमाग हळूहळू इतर मुलांना बोलवायला सुरुवात झाली. मास्तर प्रत्येकाने लिहिलेला मजकूर वाचून दाखवू लागले आणि त्याला झोडपू लागले. एकाने हुमायून हा बाबराचा बाप असून बाबराने त्याला देशोधडीला लावले व स्वतः राक्षस तागडीशी लढाई करून दिल्लीची गादी बळकावली असे ठामपणे म्हटले होते. त्याबद्दल त्याला चांगलाच चोप बसला, इतका की पुन्हा आपण अशा रीतीने दिल्लीची गादी कधीही बळकावणार नाही असे त्याने रडत रडत कबूल केले. दुसऱ्या एकाने लिहिले होते की शेरशहाने फूटपट्टीने जमीन मोजली आणि घोड्यांना डाग दिले. मास्तरांनी त्याला फूटपट्टीने बडवले. कुणी नूरजहान ही जहांगीरची सख्खी आई असल्याचे शपथपूर्वक लिहिले होते. कुणी शहाजहानला ठार मारून औरंगजेबाने आपल्या बापाच्या वधाचा सूड घेतला असे म्हटले होते. या सगळ्यांना मास्तरांनी चांगलेच बडवून काढले. कोणाचे कान पिरगळले, कोणाला फुटपट्टीने ठोकले, तर कोणाच्या पाटीत धक्के घालून चोपले आणि मग सगळ्यांना पेपर दिले. वर्गात सगळीकडे रडारड झाली. आता टेबलावर एकच पेपर होता आणि तो होता माझा. मी मनातल्या मनात आनंदाने नाचायला लागलो. अखेर मास्तरांनी माझा पेपर उचलला. मोरेश्वर खंडो वसईकर. माझ्या पेपरची मी किती वेळ वाट पाहत होतो. आपल्या पेपरात असे काही नाही याची मला खात्री होती. या पेपरात आपल्याला नक्कीच सर्वात जास्त गुण मिळाले आहेत. मोठ्या उत्सुकतेने मी उठून उभा राहिलो. मास्तरांनी माझ्याकडे थोडा वेळ टक लावून पाहिले. असे पाहिले की मला एकदम भीती वाटू लागली. आपले काही चुकले तर नाही? मास्तरांनी एकदा नाक शिंकरले, पुन्हा एकदा तपकीर ओढली. वाह, काय बरं वाटलं वसईकर. काय सर, तुझा पेपर खूपच चांगला आहे. होय सर, मस्त लिहिलाय मी म्हटलं. खामोश, मध्ये बोलू नकोस. बरं, इतर मुलांसारखा तू इतिहासाचा खून मुळीच केलेला नाहीस. सगळ्या प्रश्नाची उत्तरं तशी तू बरोबर लिहिली आहेस. पण मास्तरांनी परत माझ्याकडे टक्कर देणाऱ्या एडक्यासारखे पाहिले.
माझ्या अंगावर काटा आला. पण काय सर, पण तू जरा जादा शहाणा दिसतोस. मुहम्मद तुगलक हा असाच अतिशहाणा होता. त्याचे भयंकर नुकसान झालं. मला काही कळलं नाही. मी आपली होय नाही अशी दोन्ही अर्थाने मान हलवली. मान काय हलवतोस मूर्खा? तू काय शिष्ट समजतोस स्वतःला? नाही सर, मी चाचरत बोललो. मग हे काय लिहिलंस पेपरात? काय? शिवाजी महाराजांना मुळीच लिहिता वाचता येत नव्हतं. होय सर, शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं. मी धीर करून म्हणालो. आमचे बाबा म्हणतात. पण मास्तरांनी मला काही पुरतं बोलू दिलं नाही. बकोंडीला धरून ओढत नेलं आणि टेबलाजवळ उभं केलं. मग फडदिशी मुस्काटात दिली. इतक्या जोराने दिली की अगदी डोक्यापर्यंत झिणझिण्या आल्या. मुहम्मद तुगलक खडानखडा आटवला. मला एकदम रडू आलं. कांगावा करू नकोस पुन्हा. इतिहासात चुकांना जागा नाही, मास्तर ओरडले. चल जा, जाग्यावर बैस. मी रडत रडत जागेवर जाऊन बसलो. मास्तर फारच भडकलेले दिसले. लालबुंद तोंडांनी त्यांनी बराच वेळ व्याख्यान दिले. रडत असल्यामुळे मला काही त्यांचे बोलणे तितकेसे ऐकू आले नाही. पण शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत होते असं काहीतरी ते एकसारखे सांगत होते. खरा इतिहास, ऐतिहासिक कागदपत्रे, शिवाजी महाराजांकडे पाहण्याची दृष्टी असले काहीतरी शब्द ते अधूनमधून सारखे उच्चारत होते. त्यांच्या आवेशावरून मात्र मला असे वाटले की आमच्या मास्तरांनी स्वतःच शिवाजी महाराजांना लिहिणे वाचणे शिकवले असावे. त्यावेळी त्यांचे नाव दादोजी कोंडदेव असावे इतकेच. त्याशिवाय का ते इतक्या खात्रीने कसे बोलतील? मास्तर आणखीही बोलले असते, पण तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. त्यांनी मग आवर्ते घेतले. तरी जाता जाता त्यांनी मला बजावलेच. पुन्हा लक्षात ठेव नीट, शिवाजी महाराजांना लिहिता येत होते आणि वाचता? मी जिज्ञासेने विचारले. ते पण येत होते, पुरावे आहेत. बरं, मी मान हलवली. पुन्हा असली भयंकर चूक करू नकोस. इतिहास म्हणजे काही गंमत आहे? अरे वा, मास्तर निघून गेले. तरी मी बराच वेळ विचार करीत होतो. शिवाजी महाराज हे इतके थोर पुरुष होते की त्यांना लिहिता वाचता येत नव्हते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे, असं मास्तरांनी फिरून फिरून बजावलं होतं. हे म्हणणे पटण्यासारखे होते. पण मग बाबांनी असे कसे मला सांगितले? बाबा सुद्धा खूप चांगले वाचतात. जुन्या जुन्या पोथ्यात धुंडाळीत बसतात. चष्म्यातून एक एक अक्षर वाचतात. त्यांनी मला चुकीचे का सांगितले बरे? विचारले पाहिजे. रात्री मी बाबांच्या डेस्कपाशी गेलो. म्हणालो, बाबा. कंदिलाच्या उजेडात बाबा कुठले तरी जुने मोडीपत्र वाचित होते. बाबा चष्मा लावतात आणि त्याच्या वरून सगळ्यांकडे पाहतात. ओठ हलवीत मोठ्यांदा वाचल्यासारखे मनात वाचतात. माझ्याकडे लक्ष न देता म्हणाले, काय रे बाबा, शिवाजी महाराज आहेत ना आपले? आहेत नाही, होते. सध्या नाहीत ते. तेच, त्यांना लिहिता वाचता येत होतं. बाबांनी एकदम वाचन थांबवले. त्यांचा चेहरा खुलल्यासारखा दिसला. डोळ्यावरचा चष्मा त्यांनी कपाळावर ठेवला. माझ्याकडे निहाळून पाहिलं. मग कौतुकाने विचारलं, का रे बुवा? काही नाही, उगीच. मुळीच येत नव्हतं. पण ते थोर पुरुष होते ना. मुळीच येत नव्हतं बाबा, पण ते थोर पुरुष होते ना. मी अर्थात मी तसं सिद्ध केलंय माझ्या नव्या पुस्तकात. सिद्ध केलंय म्हणजे काय? मी विचारले. सिद्ध केलंय म्हणजे दाखवले. मग त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं असं म्हणणं मूर्खपणाचं आहे, मी म्हणाले. त्याचबरोबर बाबांनी फाडदिशी माझ्या थोबाडात दिली. मास्तरांनी मारली त्यापेक्षा जोरात. डोके एकदम गरगरलेच. गाल काळा निळा झाला.
गालाला हात लावून मी रडू लागलो. गाढवा, मला शहाणपणा शिकवतोस? बाबा संतापाने थरथर कापत म्हणाले, मला? सबंध जन्म गेला माझा यात. एक सबंध प्रकरण लिहिलंय मी याच्यावर 100 पानाचं. कुणी छापणारा भेटेना म्हणून, नाही तर एकेकाला असा लंबे करून टाकीन मी बस. मी रडत रडत विचारलं, लंबे करीन म्हणजे काय बाबा? तोंड फोडीन तोंड. थरथरा कापले पाहिजेत माझ्या पुढं. हां, अभ्यासच तसा आहे. काय आहे की नाही? होय. मी गाल चोळला. आणि मग शिंग फुटली काय तुला? मी नकळत डोक्याला हात लावला, चापचले, मान हलवली. कोणता गद्दा म्हणाला तुला हे? आमचे मास्तर आहेत ना इतिहासाचे, ते. बाबा, तुम्ही त्यांना लंबे करून टाका. त्यांनी माझ्या मुस्काटात दिली. मी रडकुणीला येऊन बोललो. त्याला म्हणावं पुरावा दाखव. बाबा चिडल्यासारखे दिसले. चुकीचा इतिहास शिकवू नकोस. शिवाजी महाराजाचं एकतरी पत्र दाखव मास्तराला आलेलं. छट, काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. त्यांना म्हणावं निदान तसा उल्लेख तरी दाखव. उगाच गमजा नकोत. बराय. मी मान हलवली, गालावरचे ओघळ पुसले. बाबा ओरडले, नुसती नंदी बैलासारखी मान हलवतोस. विचार, पुरावा दाखव म्हणावं. पुरावा म्हणजे काय बाबा? पुरावा म्हणजे कागदपत्र, अस्सल कागदपत्र. मग बाबांनी मला बराच वेळ कागदपत्रासंबंधी माहिती सांगितली. सगळे काही मला समजले नाही. एवढे मात्र कळले की इतिहासात पुरावा फार महत्त्वाचा असतो. त्याच्याशिवाय पुस्तकात एक ओळही लिहिता येत नाही. हा पुरावा म्हणजे खूप कागद असतात. ते जुने पाहिजेत, पिवळे पिवळे फाटके, कुणाला लवकर न वाचता येण्यासारखे. असे कागद गोळा करतात आणि मग त्याच्यावरून मोठी भांडणे करतात. आपण काहीतरी बोलायचे आणि या कागदाकडे बोट दाखवायचे, बोलायचे आणि कागद दाखवायचे. मग ज्याचा आवाज मोठा त्याचे म्हणणे सगळे ऐकतात. तो इतिहासाचे पुस्तक छापतो. बाबांनी खूपच माहिती सांगितली. आमच्या मास्तरांनी अशी माहिती सांगितली नव्हती. ते नुसता इतिहास शिकवतात. कागदाकडे मुळीच बोट दाखवत नाहीत. कागद आणतच नाहीत मुळी वर्गात. हुड, मी बाबांना सांगितलं. तेव्हा ते तुच्छतेने म्हणाले, अरे तो काय कागद दाखवतो, नुसती पुस्तकं वाचून शिकवतो. त्याला काय अक्कल लागते का? नाही लागत बाबा, मुळीच नाही. जा, उद्या विचार जा आणि काय म्हणतात ते मला येऊन सांग. दुसऱ्या दिवशी मी वर्गात टपूनच बसलो. केव्हा एकदा देशपांडे मास्तर वर्गात येतात आणि केव्हा एकदा मी त्यांना विचारतो असं मला झालं होतं. बाबांनी सांगितलेले शब्द पुन्हा पुन्हा मनाशी आठवून मी मास्तरांची वाट पाहत होतो. देशपांडे मास्तर नेहमीप्रमाणे वर्गात आले. खुर्चीवर बसले. नाक शिंकरून त्यांनी ते धोत्राने स्वच्छ केले. मग तपकिरीची डबी काढून त्यांनी पिवळी धमक तपकीर नाकात ठासली. एक चमत्कारिक आवाज निघाला. समोरची 2-3 मुले त्या वासाने शिंकली. मग दोन्ही हात एकमेकावर झटकून मास्तरांनी डोळे मिटले. आहाहा, काय बरं वाटलं. मग त्यांनी पिवळ्या धमक झालेल्या मिशा साफ केल्या. उठून उभं राहून ते म्हणाले, तर गेल्या 6 माही अखेर आपण. एवढ्यात मी उठलो. सर. मास्तरांनी कपाळाला आट्या घातल्या. काय रे? सर, शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत होतं ना? हा प्रश्न ऐकून मास्तर माझ्याकडे विचित्रपणे पाहू लागले. त्यांचे डोळे लकाकले. अर्थात. पुन्हा पुन्हा तेच काय विचारतोस? मग याला पुरावा काय? काय? मास्तर ओरडले. त्यांच्या मिशा एकदम केरसुणीसारख्या दिसू लागल्या. पुरावा? गाढवा, तू मला पुरावा मागतोस? कान लांबले काय तुझे? मी मान हलवली. मग माझे बाबा म्हणाले, पुराव्या वाचून बोलू नका, कागद दाखवा. पिवळे पिवळे अन फाटके. पिवळे पिवळे अन फाटके? मास्तरांनी डोळे वटारले. असं काय? माझी चेष्टा चालवली काय? त्यांना म्हणावं दाखवेन.
कागद सुद्धा दाखवीन, तुम्ही काय समजलात? बोलता बोलता त्यांनी कोटाच्या खिशात हात घातले. मला आश्चर्य वाटलं. पुरावा इतक्या जवळ त्यांच्या खिशात असेल अशी मला कल्पना नव्हती. तरी मला वाटलंच. खिशात कागद ठेवल्याशिवाय आमचे मास्तर इतक्या खात्रीने बोलायचे नाहीत. मास्तर तसे हुशार आहेत. कुणाला लवकर ऐकायचे नाहीत. शिवाजी महाराजांना सुद्धा ऐकायचे नाहीत. मी टेबलाजवळ गेलो. हात पसरला. द्या. काय द्या? मास्तर एकदम खेकसलेच. मी घाबरलो. पुरावा? पिवळे पिवळे कागद खिशात आहेत ना तुमच्या? हे ऐकल्यावर मास्तर एकदम इतके भडकले की त्यांचा चेहरा तांबडा लाल झाला. खिशातला हात काढून त्यांनी फाडदिशी माझ्या थोबाडात भडकवली. त्याच्या पाठोपाठ 2-3 गुद्देही पाठीत घातले. इतक्या जोरात घातले की मी पहिल्या बाकावर जाऊन आपटलो. बाकावर दोन्ही मुलांच्या अंगावर पडलो. ती दोन्ही मुले एकदम घाबरली आणि रडायला लागली. माझेही नाक चेमटले. गाल झणझणत राहिला. पाठही दुखू लागली. मग मास्तर एकाएकी ओरडले, उठ तिथनं, चल जा जागेवर बस. गाल चोळत चोळत मी जागेवर गेलो. हुंदके देत राहिलो. पुरावा पाहिजे काय? देईन देईन, पुरावा सुद्धा देईन म्हणावं. मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. कच्च्या गुरूचा चेला? कच्च्या गुरूचा काय? मला काही नीटसे समजले नाही. मास्तर चिडले म्हणजे असेच काहीतरी बोलतात. मनात आले होते एकदा विचारावा त्याचा अर्थ, पण पुन्हा मुस्कटात बसेल म्हणून मी काहीच बोललो नाही. नुसता त्यांच्याकडे बघत राहिलो. गाल चोळत आणि कपाळावर आट्या घालून. हात फिरवून मास्तरांनी पुन्हा मिशा साफ केल्या. दातओठ खात घोगरे आवाजात ते म्हणाले, जा, तुझ्या बाबांना म्हणावं पैठण नावाचं गाव तुम्हाला माहीत आहे का? होय सर, त्यांना माहीत आहे. ऐक मूर्खा, मध्येच बडबड करू नकोस. बरं. तिथल्या क्षेत्रोपाध्यायाच्या वहीत शिवाजी महाराजांचं अक्षर सापडलं आहे म्हणावं. जगजाहीर गोष्ट आहे. पण झापडं लावून हिंडणाऱ्यांना कसं कळणार हे? जा, तूर्त एवढंच सांग, म्हणजे त्यांची जीभ टाळ्याला चिकटून बसेल. आणि कागदपत्र? मी घाबरत घाबरत बोललो. तू सांग नुसतं, फाजीलपणा करू नकोस. बरं. त्या दिवशी मास्तरांनी सगळा तास त्यात घालवला. पैठणमध्ये शिवाजी महाराजांचं अक्षर कसं सापडलं आहे आणि ते शिवाजी महाराजांचेच कसे आहे याबद्दल ते खूप वेळ बोलत होते. मला एक शब्द समजला नाही. पण मास्तरांनी खूप मोठे मोठे शब्द सांगितले. मोठ्या मोठ्या लोकांची नावे भराभर घेतली. इतका वेळ बडबड केली की आम्ही सगळी मुले अगदी घाबरून गेलो. सबंध तासभर चुपचाप बसून राहिलो. एक अक्षरमध्ये बोलण्याची कुणाची छाती झाली नाही. रात्री बाबांची गाठ पडेपर्यंत मी बरेचसे विसरून गेलो होतो. बाबांनी मला हाक मारली आणि काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा मी मनाशी आठवू लागलो, पण नीटसे काही आठवेना. बाबा उत्सुकतेने वाट पाहत होते. मी करीत घुटमळू लागलो. तेव्हा ते चिडले. मग मी आठवण्यात वेळ घालवला नाही. लगेच सांगून टाकलं. मास्तर म्हणाले की कुठलीशी पैठणी आहे आणि त्यात एक वही आहे. त्यात शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. बाबा तुच्छतेने हसले. त्यांनी चष्मा कपाळावर ठेवला. पैठणी नव्हे, पैठण. ही तर तुझ्या मास्तराची अक्कल. हो हो. तिथं काय सापडलंय, ढेकळं? शिवाजी महाराजांचं अक्षर म्हणाले मास्तर. हो, पण कसली अक्षरं विचारलं का? मान हलवून मी नाही म्हणून सांगणार होतो, पण तेवढ्यात बाबांच्या तोंडाकडं माझं लक्ष गेलं. ते बरेच संतापलेले दिसले. आता जर मी नाही म्हटलं तर आपल्याला एक जोरात टोला बसेल अशी मला भीती वाटली. मग मनाशी थोडा विचार केला आणि बेधडक सांगून टाकलं, हो विचारलं ना. शाबास. मग काय उत्तर दिलं लेकाच्यानं? कसली आहेत अक्षरं? ग म भ न. मी ठोकून दिलं. ग म भ न? बाबा आश्चर्याने म्हणाले. शिवाजी महाराज काय पैठणला अक्षरं गिरवायला गेले होते काय? मोठा बनेल दिसतो की तुझा हा मास्तर. अरे पोरं दिसली म्हणून काय वाटेल त्या थापा मारायच्या म्हणजे काय?
इतिहास संशोधकाला ही भूमिका काही तितकीशी अनुकूल नाही. आणि बरं का बाबा, ते म्हणाले, काय काय ऐकू देत तर खरी मुक्ताफळं. ते म्हणाले की मी काही कच्चा पेरू नाही. कच्चा पेरू? हो, असं म्हणाले बुवा. बरं बरं, पुढे? ते म्हणाले की एवढंच सांग म्हणजे बाबाची जीभ टाळूला चिटकेल. खरंच चिटकेल बाबा? त्याचबरोबर बाबांनी काडदिशी माझ्या गालावर आवाज केला. चेहरा फार भीषण केला. असं? मी कच्चा पेरू काय? अरे देशपांड्या! बाबांनी रागारागाने बराच वेळ बडबड केली. त्यावरून मला समजले की पैठणची ती अक्षरं शिवाजी महाराजांची नाहीत. तसे सिद्ध करणारा पुरावा मुळातच नाही. शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हते हीच गोष्ट खरी आहे. देशपांडे मास्तरांनाच काही कळत नाही. तसे कळत असते तर ते मास्तर कशाला राहिले असते? ज्या माणसाला पैठण आणि पैठणी यातला फरक कळत नाही त्याला काय म्हणावे? बाबांचे बोलणे पुरे होईपर्यंत मी गाल चोळत होतो. सगळे संपल्यावर बाबा म्हणाले, तुला अकबर माहीत आहे का? हो, आमच्या वर्गात आहे. मी मान डोलवली. बाबांनी माझ्याकडं चमत्कारिक दृष्टीनं पाहिल्यासारखं मला वाटलं. तुझ्या वर्गात आहे? होय. कोण? अकबर मोमीन. त्याची परवाच सुता झाली बाबा. हट, तो नव्हे, अकबर बादशाह म्हणतोय मी. हां हां, तो झालाय आमचा. त्यालाही लिहिता वाचता येत नव्हतं. तरी तो शहाणा बादशाह होऊन गेला की नाही? मग त्याला शिकवायला कोणी मास्तर नव्हते बाबा? होते, पण त्या दोघांनी मिळून नुसते पतंग उडवले लहानपणी. हा 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 हा. पण त्या दोघांनी मिळून नुसते पतंग उडवले लहानपणी. हा 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 हा. बाबा हसले. शिवाजी महाराजही तसेच होते का? जा, सांग जा तुझ्या मास्तराला, म्हणावं मी काही बोंडल्यानं दूध पित नाही. मी पण पतंग उडवू बाबा? पतंग? चल उठ इथनं आधी, नाहीतर अगदी कानफाडीत लावतो चावट लेकाचा. बाबाने हात उगारलेला दिसला. त्याचबरोबर मी पळत पळत अंथरुणात जाऊन पडलो. अंगावर पांघरून घेऊन गुडूप झोपलो. बाबांनी मास्तरांना काय काय सांगायला सांगितले याची आठवण करता करता केव्हा झोप लागली हेच मला कळले नाही. पुढच्या 2 दिवसात इतिहासाचा तासमुळी नव्हताच. त्यामुळे मी सगळं विसरून गेलो. बाबांनी आपल्याला काही सांगितले आहे हे माझ्या लक्षातच राहिले नाही. 2 दिवसांनी इतिहासाचा तास आला आणि देशपांडे मास्तर वर्गात आले. तेव्हा मला एकदम आठवण झाली. नीटसे काही आठवेना. मी अगदी घाबरून गेलो. मास्तरांनी काही आठवण केली नाही तर आपण काही बोलायचेच नाही असे मी मनात ठरवून टाकले. वर्गात आल्याबरोबर मास्तरांनी नेहमीप्रमाणे खुर्चीत मांडी घातली. तपकिरीचा जोरदार कार्यक्रम केला. मग एकदम माझ्याकडे दृष्टी वळवली. माझ्या पोटात गोळा आला. वसईकर, मास्तर ओरडले. लटलटा कापत मी उभा राहिलो. काय म्हणाले तुझे बाबा? मी मनाशी सारखा आठवू लागलो. डोके खाजवू लागलो. पण लवकर काही ध्यानात येईना. आता काय करावे? का दातकिळी बसली का आता? नाही, मी दात दाखवले. मग ह्या वेळेपर्यंत मला थोडे थोडे आठवले. बाबा म्हणाले अकबर बादशहा पतंग उडवीत होता. बरं मग? आणखीन बाबा म्हणत होते मी काही दूध पित नाही. मी काही दूध पित नाही म्हणजे? मास्तरांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी तोंड उघडून ते तसेच ठेवले होते. काय की बुवा? मास्तरांच्या मनाचा गोंधळ उडालेला दिसला. काही न बोलता ते बराच वेळ स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा एकदा तपकीर ओढली. डोळे मिटले. म्हणाले, वाह, काय बरं वाटलं बुवा. थोडा वेळ असाच गेला. मग मास्तर तोंड वाकडं तिकडं करत म्हणाले, असं, आत्ता आलं माझ्या लक्षात. अकबर बादशहा पतंग उडवीत होता काय? म्हणजे तो जसा उडान टप्पू तसा मी आहे असं म्हणायचं असेल तुझ्या बापाला. अरे वा. आणि पुन्हा वर म्हणतो मी काही दूध पित नाही म्हणजे काय? आमचे बाबा चहा पितात सर, मी स्पष्टीकरण केलं. बरं मग चहाचा आणि दुधाचा काय संबंध इथे?
तरीच लेका तुझी पुस्तके कुणी छापित नाही. मी अदबीनं विचारलं, हे मी बाबांना सांगू का सर? त्याचबरोबर मास्तर तरातरा चालत माझ्याकडे आले. माझ्या पाठीत एक जोराचा रट्टा हाणला. मी मटकन खालीच बसलो. गाढवा, इतिहास संशोधन आहे की चावटपणा आहे? हो, पितो मी दूध, नाही कोण म्हणतो. ते इथं काढायचं काय कारण? दुधाचे पैसे राहिले माझे द्यायचे, 4 नाही, मी म्हणतो 6 महिन्याचे राहिले असतील. तुला त्याच्याशी काय करायचं? मुद्दा सोडून बोलू नका म्हणावं, मुद्द्यावर या. उगीच फाजीलपणा चालणार नाही. मास्तर रागारागाने खूप वेळ बोलत होते. त्यांच्या कपाळावरच्या शिरा ताडताड उडत होत्या, नाकपुड्या एकसारख्या हलत होत्या आणि तोंड लालभडक झाले होते. जा, आता शेवटचं सांग तुझ्या बापाला. ते तणतणले. म्हणावं, मुद्द्यावर या. कुठं या? मुद्द्यावर. बरं आहे. आणि दुसरा पुरावा फेकतो तोंडावर. घे, महादेव. महादेव म्हणजे काय सर? मास्तरांनी पुन्हा दुसरी गोष्ट सांगितली. कुठल्याशा माणसाला लिहिलेलं एक पत्र सापडलं आहे आणि त्याच्यावर महादेव अशी अक्षरं आहेत. ती शिवाजी महाराजांनीच लिहिलेली आहेत, अगदी खात्रीने. मास्तरांनी हे इतक्या ठामपणे सांगितले की शिवाजी महाराजांच्या अक्षराचे वळण त्यांना बरोबर माहीत असावे असे मला वाटले. संध्याकाळी घरी गेल्यावर बाबांनी मला हाक मारली. तेव्हा मी चांगलाच घाबरलो. आत्ता काहीतरी होणार आणि बाबा पुन्हा आपल्याला चोपणार. हे असे किती दिवस चालायचे? रोज इतका मार खायचा म्हणजे काय? ते काही नाही. आता पुन्हा काही अक्षर म्हणून सांगायचे नाही कुणाला. सगळीकडे सांगितले की ठोक मिळतो. नकोच ती भानगड. बाबांनी 2-3 हाका मारल्या तरी मी तिकडे लक्षच दिले नाही. शेवटी बाबा वस्कन ओरडले. तेव्हा मात्र माझा नाईलाज झाला. मुकाट्यानं गेलो. गंभीर चेहरा करून समोर बसलो. मोर्या, सांगितलंच मास्तरांना? मी मान हलवली. मग काय म्हणाले ते? काही नाही. बाबांनी माझ्या तोंडाकडं नीट न्याहाळून पाहिलं. बराच वेळ पाहिलं. मी दृष्टी चुकवली हे बघून त्यांनी दरडावले. खोटं बोलतोयस, खरं सांग, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. बोल लवकर. आता काही उपायच नव्हता. मी डोके खाजवू लागलो. मुकाट्यानं मुस्काटात खायची तयारी ठेवली आणि आठवू लागलो. बोल लवकर, नाहीतर हाणीन बघ गुद्दा. गुद्दा म्हटल्यावर मला आठवलं. मी घाबरून ओरडलो. नको नको, सांगतो मी, बोल लवकर. मास्तर फार रागवले होते. बाबा म्हणाले, आता शेवटचं सांगतो. शेवटचं? बाबा जरा बिचकलेले दिसले. का ते मला कळलं नाही. काय सांगितलं? कुठल्याशा देवाचं नाव घेतलं बघा त्यांनी. काय बरं? हां, जय बजरंग. जय बजरंग? बाबा दचकून म्हणाले. जय बजरंग? बाबा दचकून म्हणाले. आणखी काय? आता गुद्द्यावर या म्हणाले. उगीच फाजीलपणा चालायचा नाही. गुद्दा? मी आणखी काही बोलणार होतो, पण बाबांचा चेहरा एकदम पांढरा फकट पडलेला दिसला. म्हणून मी थांबलो. एक शब्द न बोलता ते गप्प बसून राहिले. त्यांचा हात कापतो आहे असा मला भास होऊ लागला. मला मोठे आश्चर्य वाटले. हे असे एकदम काय झाले? बाबांना बरे नाही की काय? काय झालं बाबा? काही नाही, बाबा दचकून बोलले. हे बघ, उद्यापासून हा विषय बंद. काय समजलं? उद्यापासून बंद. बंद. मास्तरांनी विचारलं तर म्हणावं, तुमच्या म्हणण्यातही तसं तथ्य आहे. शिवाजी महाराजांना अगदीच लिहिता वाचता येत नसेल असं माझं काही म्हणणं नव्हतं, पण जरा सफाईनं येत नव्हतं इतकंच माझं म्हणणं होतं. सांगतो बाबा, जा पळ आता खेळायला जा. बरेच दिवसांनी त्या रात्री मला शांत झोप लागली. कुठलाही मार न खाता मी सुखरूप झोपलो. रात्री मोठे स्वप्न पडले. स्वप्नात मी रायगडावर गेलो. बघतो तर सिंहासनावर बसून शिवाजी महाराज पेन्सिलीने पाटीवर काहीतरी लिहित होते. मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा माझ्याकडे बघून ते गोड हसले. हळूच मी पाटीकडे पाहिले. ग न अशी मोठी अक्षरे त्यावर काढली होती, गिरवली होती. म भ. मी आश्चर्याने विचारलं, आ महाराज, तुम्हाला तर चांगलं लिहिता येतं की. कसं छान काढलंय. ग म भ न.
महाराज हसले आणि मला म्हणाले, अरे पूर्वी तर फार छान येत होतं, पण आत्ता अलीकडं 200-300 वर्षात अजिबात सवय नाही ना. त्यातूनही काही लोक इतकी वर्ष भांडत आहेत. मी स्वतः विसरून गेलो आपल्याला लिहिता वाचता येतं की नाही ते. मग काय करणार, म्हणून जरा सवय करतोय. मग मला अगदी जवळ बोलावून त्यांनी पाटी दाखवीत हळूच विचारलं, पण काय रे, कला काना काच ना.